अधिक मास महात्म्य अध्याय 30. तर आज आपण अध्याय 30 पाहणार आहोत. तर एकूण संपूर्ण अध्याय आपल्या चॅनलवर आलेले आहेत. अजूनही तुम्ही वाचन केलं नसेल तर तुम्ही नक्की करू शकता. चला सुरू करूया. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः. जय जयाची श्रीरामा, अनुपम्य तुझा महिमा, तव कृपा बळे माझी अनेमा, सिद्ध पावविले दातारा. मार्गे कवी थोर थोर झाले, तयांनी अपार ग्रंथ केले, तू ते गीता आळवीत गेले, तू धावने केले तात्काळी. तयाची येथे न साजे उपमा, मी तव अधमा माझी अधम, नाही क्रिया दान धर्म, नाही सुगम उपाव ठावा, वाचे सही नाही मधुरता, किती अळवावे रघुनाथा, त्याही वरी दरिद्र अवस्था, सदा वाहे चिंता हळहळ, तेथे काळ कैसा क्रमावा, म्हणून उद्गार झाला जीवा, बुद्धिदाता तू राघवा, तुझी या भावा अगम्य, हे माही नव्हे सो बुद्धी कविता, अवघी ही तुझी सर्व सत्ता, वाचेसी नाही मधुरता, परी संपूर्णता तवा केली, मागील कवींचे जे जे बोल, ते तव सुवसिक पुष्पे केवळ, तेथे माझी वाणी केवळ, धत्तु पुष्पे जानपा, समर्थे मौखिकताची लाखोली, तुझ लांगी रामा अर्पिली, तेथे माझी हे वाग्वल्ली, तुलसी दल समर्पिलसे, आता कळ साध्य आहे 30. तो कृपावळे सिद्धी ते न्यावा, संपूर्ण मलमाहात्म्याचा ठेवा, तुझ प्रति देवा पाओ दे, संपूर्ण व्रताचे जे फळ, माझे तव हेची सकळ, तुझ प्रत्यर्थ अळूमाळ, पाओ सकळ देवराया, आता परिसाह साधर, श्रोते सज्ञान चतुर, संपूर्ण कथिला प्रसार, लक्ष्मीनारायण संवाद, संपूर्ण भरता एक मास, तयाची गणती 30 दिवस, म्हणून अध्याय हे 30, झाले असती निर्धारे, ह्या 30 मोकितांच्या माळा, सभाग्य श्रोती घालाव्या गळा, भावे अर्चीचे धन सावळा, घाला गळा त्याची किंवा ते हे 30 दीप उजळा, भावार्थे घृत वाती घाला, अंतर ज्योत ते पाजळा, तेने ओवाळा लक्ष्मीनारायण, अथवा हे 30 कुंभ जान, श्रवण जीवने भरी जे पूर्ण, भाव बळे दिजे हो दान, तेने नारायण संतोषे, वादविवाद टाकून, मुखवत करावे श्रवण, तेची तुम्हा घडे मौन्य, तेने नारायण संतुष्टे पे, ऐसिया संपूर्ण नेम, अचिर्जे हो पुरुषोत्तमा, तया योगे कर्मी कर्मा, मुक्त होती प्राणी पै, ऐसे हे 30 अध्याय पूर्ण, ग्रंथ झाला सुनिर्माण, तुझ प्रति पाओ नारायण, हे वाक पुष्पचरणी अर्पिले, संपूर्ण ग्रंथ जरी न हो श्रवण, तरी शेवटील अध्याय हा पूर्ण, श्रवण फल प्राप्ती जाण, समग्र कथन ग्रंथगर्भी, म्हणून 30 अध्यायांची वेळ आली, फळे तयाची परिसऊ, तुम्हा तैसेची एकाग्र मन असो द्या, मिळवण समग्र ऋषींचा मेळा, सुता प्रति तयांनी प्रश्न केला, सूत तयाचे वदता झाला, लक्ष्मी नारायण संवाद, मल मासाची उत्पत्ती, कथिता झाला निगुती, ब्राह्मण सेवा दान दंपती, सांगून प्रथमो अध्याय संपविला, द्वितीय अध्यायी गोसेवा वर्णन, कमलासनाचा गर्वहरण, केतकी आणि धेनू ते जाण, असत्य वदता पंचवदने शापिले, गोसेवा विशेष पाही, निवेदिले तृतीय अध्यायी, पोलिव ऋषी ते छळिता वासवी, नवल पदवी ऐकिले, वासवासहित तिन्ही देव, शापवया ऋषी पुंगव, उदक घेता धेनू अंगी सर्व, देखता झाला ऋषी तो, मग उदक टाकिता झाला, विवेके क्रोध शांतविला, प्रसन्न होऊन देवता मेळा, ऋषी बैसविला विमानी, चतुर्थ अध्यायी कथा बरवी, ब्राह्मण सेवा निवेदिले आगवी, उपारी दृष्टांती कथा लागवी, शूद्र नेले पाही द्रव्याते, नृगराज झाला सरळ, ब्रह्मशाप अति प्रचंड, तो कृष्ण दर्शने उद्धरिला वितंड, पंचम अध्यायी कथा ही सहविया माझी कथा, दान महिमा वर्णिला तत्वता, आणि दीपदान विपश्री करिता, उद्धरिला मार्जार, सातव्या माझी कथा बरवी, शांकली विप्रसम वेदी पाही, त्या ते भार्या उभयंताही, एकी अधोगती एकी उद्धारू, दीपदान करिता ज्येष्ठकांता, धाकुटी सवत मत्सरी विद्वसिंता, त्रयपुत्र नष्ट होऊन अधोगतिता प्राप्त झाली ते येते, अष्टमो अध्यायी कथानक, उत्तर देशी नर्मदा तीरी एक, ज्योतिषी ब्राह्मण एक, अति कृपण धनवान तो,
कांतेने उदक म्हणून पये दिधले, त्या योगे शेष प्रसन्न वदले. बोले संचित द्रव्य कांतेचे बोले, देऊनी लावले साधनासी. दक्षिण दिशी महिस्मृती, नगरी विपश्री वैंधव्य वृद्धचारी. ते व्रत करिता शूद्र नारी, तात्काळ उद्धरी पुण्यदके. 7 दिवसाचे स्नानोद्योक, ती ते करी अर्पिली देख. उद्धर गती तात्काळिक, वाराणसी देख जन्म झाला. काशीनाथ नामाभिधान उभयंत काशीनाथ नामाभिधान उभयंता वृद्धासहित विमान. 9व्या माझी हेची कथन, झाले संपूर्ण निर्धारे. 10मा माझी कथा पाही, अवती नगरीचा ब्राह्मण दरिद्री. मौन व्रत करिताना होई उद्धार तयाचा. 11व्या माझी कथा अव्यग्र, पंचपर्वे सांगितली साचार. व्यतिपात वैधृती अमावस्या थोर, पौर्णिमा आणि द्वादशी. 12शा माझी तेची कथा, सांगितली परवाची कथा. पौर्णिमा अमावस्या तत्वता, महिमा निरुता वर्णिला. 13शा माझी कथा, निवेदिले त्रिरात्रीचे व्रता. 10मी एकादशी संहिता, 12शी महिमा वर्णिला. आणि अंबरीश नृपराना, दुर्वासे केली छळना. तात्काळ पावला नारायण, 14वा जान असे हा. श्रीरामे व्रत करिता 12शी, तेची व्रते षण्मुख रावणासी. मुक्ती दिधली तयासी, 15व्यासी हे कथा. इंद्राची अप्सरा स्मित विलासिनी, दुर्वासे शापिले तिये लागुनी. ते पिशाच होऊन याज्ञवल्कीची मैत्रिणी. 16व्या माझी उद्धरिली, धर्मशर्म स्वत्रियसी प्रतिष्ठानता. व्रत करी त्रिरात्री नेमस्ता, पिशाच उद्धरून तत्वता. 17व्यात हे कथा, विंध्यात्री पाठारी जाण. गर्ग नामे नगरी पूर्ण, तेथील एक भूगोत्री ब्राह्मण. कन्या जाण तयाची, ते वैंधव्य प्राप्त होता. व्रत प्रभावे अक्षयी सौभाग्यता, नामे मंगळा गौरी तत्वता. वाराणसीये 18व्या माझी हे कथा, आता 19वा तत्वता. विप्रदास नामे शूद्र होता, आचरे व्रता कांते सहित. तयाने उद्धरला राक्षस, देऊनी त्रिदिनी पुण्यास. आता 20व्या माझी विशेष कथानक परिसिजे, सौराष्ट्र देशी प्रभास नगरी. तेथील सोमशर्मा विप्र निर्धारी, स्नानास जाता गंगा तीरी. पिशाच निर्धारी उद्धरीला, सौराष्ट्र देशी अतिसुशीळ. प्रभास क्षेत्र परमेशाळ, तेथील ब्राह्मण पुण्यशीळ. नामे जाण सोमशर्मा, तयाने आचरता व्रतास. स्नाना जाता उद्धरीला राक्षस, त्रिरात्री देऊनी व्रत पुण्यास. 20वा निर्दोष जाणीजे, विराट देशाची ये ठाई. माहूर नामे नगरी पाही, रेणुक दैवत ते ठाई. अनुसूया परमपतिव्रता, तेथील एक शूद्र भावार्थी. विप्रसेवा करीत असे दिन राती, कुष्ठ भरताच तयाप्रती. गंगा स्नाने उद्धरा गाती, तो गेला असे कथानक 21वा. आता परिसा 22वा. नाना दानाचा वेगळा ठेवा, सांगितला आदरेसी. तेथे महिस्मृती नगरी, एक ब्राह्मण सदाचारी. अग्नी होती तेथे ब्राह्मण, तेथे नारायण राहून मंदिरी. विपरीत परिपय केली, तक्र विक्री तयाचा कुमार. तात्काळ केला तयाचा उद्धार, विप्रदुहिता होती जार. तेही उद्धर पावली, ऐसा कथानक बरवा. 22पासून 24वा. आता ऐकीजे 25वा. प्रेमभावा आदरेसी, मास माझी मलमस उत्तम. स्वय वदला पुरुषोत्तम, अरुंधती पार्वती संवाद परम. अखंड सौभाग्य लादले, वीर बाहू नृपाची कांता. तिथे प्रबोधी प्रधान वनिता, ते तव व्रता ते हेळना करिता. शरीरी अवस्था भोगिली, मग मंडन प्रधान कंतिसी. कारागृही ठेवली रूपवर, त्यासी स्वप्न माझी येऊन ऋषिकेशी मुक्त. तयासी करविले इतुका कथानक 26वा. पुढे ऐकीचे 27वा. समान फळ व्रतला प्रभावा, पुसे माधव लक्ष्मी ते. साधारण करिता व्रतास, काही न लागता सायास. ऐसा अदमी स्त्री पुरुषास, पावली निशेष मोक्षाते. ऐसा कथानक सुशर्म नृपवर, कथितसे अंगिरा ऋषेवर. 27व्या माझी प्रकार, झाला साचार इतुका. आता अष्टविशंती कथा, पतिव्रता धर्म बदलासे तत्वता. काश्मीर देशी धर्मशर्मा द्विज होता, तयाची कांता प्रतिवता निसीमा. ती ते पुत्र झाले
दोन पाही, ते उद्धरिले निषदीये लवलाही, ऐसी तेथील पदवी आगवी 28 माझी, आणि जे व्रत उद्यापनाची सविस्तर कथिता झाला शारंगधर. 29व्या माझी समग्र हाची प्रकार सांगितला, उद्यापना वाचून व्रत सिद्धी प्राप्त होय कदाची कधी, म्हणून उद्याचना ते काही आचराव भावर्थे. आता कळस अध्याय 30वा तो भाव बळे परिसावा, म्हणजे संपूर्ण ग्रंथ गर्भ ठेवा हाता चढे अनयासेसी. जरी नित्य न घडे पुराण श्रवण, तरी शेवटील अध्याय पूर्ण. ऐकिजे एकाग्र मन करून, फळ संपूर्ण तोला आहे. ऐसी हे 30 कमळ पुष्पमाळ, सभाग्य श्रोती घालीजे गळा. जोडून या कर्मकळा, प्रार्थितो सकळबद्ध हस्ते. एवं 30 अध्याय संपूर्ण ग्रंथ, तोज अर्पिला श्री रघुनाथा. वदता आणि वदविता सकळ सत्ता पै तुझी. मी तव मतिमंद आळसी, प्रापंच धंदा अहर्निशी. नेहो काहीच साधनासी, दान धर्मासी नसे धन. ऐसा मी दरिद्री अकिंचन, तुझी सेवा करून नेने जाण. या लांगी कळेल तसे कृपा दान, करी रघुनंता तुझी एक. अवघ्या ग्रंथाची रचना बरी, संपूर्ण झाली सागरासे तीरी. तेथे पश्चिमेशी मुमुक्ष परी असे. राजधानी सांप्रत तेथे ग्रंथ पावला सिद्धिते. नमुनिया श्री गुरु मोक्षराते, तय चिन्हावर हस्ते. ग्रंथ सिद्धी ते पावला, उमा नामे माझी माता. साध्वी ते परम प्रतिवर्ता, मनोहर नामे आमुचा पिता. तया उभयंता वदिलेसे, जैसे शिव आणि भवानी. तेवी उभयंता मज लागुनी, भाव धरून तयाचे चरणी. ग्रंथ कथनी संपविला, शके 1772. साधारण नाम संवत्सरी, पश्चिमेशी समुद्रपरी. ग्रंथ निर्धारी संपविला, ग्रंथकर्ता नाम भिधान गोपीनाथ. पाहती सर्वजण, मनोहर सुत म्हणून, अभंगी नाम जाणते. गोपीनाथ तेची नारायण, जो गोइंद्रियाचे करिनी पाळन. तोची हृदयस्थ श्री भगवान, ग्रंथ जानवदला तोची. म्हणोनी हा मास उत्तम, नाम जाना पुरुषोत्तम. एकादशी परम उत्तमोत्तम, कृष्ण पक्ष निर्धारेसी. सोमवार असे ते दिनी, सौख्य दे सकळा लागुनी. परम पळवकाळ हरिदिनी, ग्रंथ कथनी संभविला. श्रोता आणि वक्ता याते, श्रवण करीती जे भावार्थे. आयुरायोग्य ऐश्वर्याते, पुत्रपौत्राते तो पावे. आधी व्याधी नाही दरिद्र, मनेच्छा पूर्वी रघुवीर. ऐसा वदला सर्वेश्वर, लक्ष्मी ते आदरेसी. इति श्रीमल महात्म्य ग्रंथ पद्मपुराणी समंत सारोद्वार समंत मनोहर सूत विरचित. 33मो अध्याय गोढा श्रीकृष्णार्पणस्तु. इति मल महात्म्य संपूर्णम. श्री अधिक मास महा